ನಮಸ್ಕಾರ, ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. 5 ಸಲ ಬಾಕ್ಸಿಂಗ್ ವಿಶ್ವ ಚಾಂಪಿಯನ್ ಆಗಿರೋ ಭಾರತದ ಸ್ಟಾರ್ ಬಾಕ್ಸರ್ ಮೇರಿ ಕೋಮ್ ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್ ಜೊತೆ ಮನಬಿಚ್ಚಿ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. 2016ರ ಒಲಿಂಪಿಕ್ಗಾಗಿ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಅಭ್ಯಾಸ ನಡೆಸುತ್ತಿರೋ ಮೇರಿ ಕೋಮ್ ಕಠಿಣ ಅಭ್ಯಾಸದಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದಾರೆ. 2016ರ ಒಲಿಂಪಿಕ್ ನಂತರ ತಾವು ಬಾಕ್ಸಿಂಗ್ಗೆ ವಿದಾಯ ಹೇಳೋದಾಗಿ ಮೇರಿ ಕೋಮ್ ನುಡಿದಿದ್ದಾರೆ. ರಿಯೋ ಒಲಿಂಪಿಕ್ನಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ಪ್ರದರ್ಶನ ನೀಡೋದು ನನ್ನ ಗುರಿ ಅಂದಿರೋ ಅವರು ತಮ್ಮ ಮನದಾಳದ ಮಾತುಗಳನ್ನ ಆಡಿದ್ದಾರೆ. ಮೇರಿ ಕೋಮ್ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ತರಬೇತಿ ಪಡೆಯುತ್ತಿರೋದನ್ನ ನೀವು ನೋಡಿದ್ರಿ. ಈಗ ನಮ್ಮ ಕ್ರೀಡಾ ಪ್ರತಿನಿಧಿ ಮೇರಿ ಕೋಮ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ರವಿ ಜೊತೆ ಏನ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಮೇರಿ ಕೋಮ್ ನೋಡೋಣ ಬನ್ನಿ. ಭಾರತದ ಬಾಕ್ಸಿಂಗ್ ಕ್ವೀನ್ ಮೇರಿ ಕೋಮ್ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ. ರಿಯೋ ಒಲಿಂಪಿಕ್ಸ್ಗಾಗಿ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ತಯಾರಿ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬನ್ನಿ ಅವ್ರನ್ನ ಮಾತಾಡ್ಸೋಣ ಯಾವ ರೀತಿ ತಯಾರಿ ನಡೆದಿದೆ ಅಂತ. ಮೇರಿ ಕೋಮ್, ವೆಲ್ಕಮ್ टू बेंगलुरु. थैंक यू. कैसा लग रहा है यहाँ का क्लाइमेट? बहुत अच्छा लग रहा, वेदर और क्लाइमेट और लोग बहुत अच्छा लग रहा. आपका प्रैक्टिस कैसे चल रहा है? मैं बहुत खुश हूँ कि आफ्टर 8 months जो मैं फिर वापस 7 मंथ के बाद फिर वापस आया ट्रेनिंग विसोमा सेंटर में. और ऑफ कोर्स विसोमा में ट्रेनिंग ये करवा रहा है, तो इधर से आराम से करके जो सिस्टमेटिक में करवाया और टेक्निक में करवाया, उधर में जो विदाउट टेक्निक है तो इतना वेट 51 और 80 सेम वेट में ऐसे मतलब ट्रेनिंग करवाते हैं. तो आप बहुत खुश है यहाँ की जो ट्रेनिंग सिस्टम है? बहुत खुश हूँ मैं. बहुत अच्छा लगा, दिल बहुत खुश हो रहा है. मेरे ख्याल से आगे में ज़रूर कुछ अचीव करना चाहता हूँ. आपको कौन सा जॉब टफ होता है, बॉक्सर बन के रहना या माँ बन के रहना, कौन सा टफ है इसमें? टफ तो मेरे ख्याल से मदर रह के बहुत टफ हो जाता है. पर्सनल लाइफ और प्रोफेशनल लाइफ दोनों को कैसे बैलेंस करते हैं? बैलेंस करने के लिए तो मुश्किल है, लेकिन मेरा फैमिली, मेरा हस्बैंड, तो मेरा हस्बैंड बहुत सपोर्ट कर रहे हैं. मेरी कॉम सिनेमा से तो बहुत ही लोग इंस्पायर्ड हुए, बहुत ही मेरी कॉम आ रहे हैं. तो आपको इंस्पायर किसने किया था, कौन सा स्पोर्ट्स पर्सन किया? मैं मोहम्मद अली, टाइसन का बारे बहुत सुना था और टीवी में भी देखा. उनका फाइट बहुत अच्छा लगता है. उनके मतलब वो उन लोगों को मेरे को इंस्पायर हूँ. तो आपका नेक्स्ट टारगेट क्या है, क्या क्या अचीव करना चाहते हैं आप? तो 5 टाइम वर्ल्ड चैंपियन रह चुके हैं, क्या है नेक्स्ट आपके दिमाग? मतलब ये लास्ट मतलब 16 में क्वालिफाइड है होके फिर ओलंपिक में मेडल लेना चाहता हूँ. 16 को ओलंपिक के बाद खेलेंगे या यहीं पर आपका लास्ट होगा? ऑफ कोर्स 16 के बाद तो क्वालिफाइड होगा. अच्छा है, मतलब नहीं होने से भी क्वालिफाई होगा तो ओलंपिक खेलेगा. नहीं होने से भी रिटायर होगा. मतलब वही लास्ट है मेरा. ठीक है, ऑल द बेस्ट. आप जो चाहते हो वो मिले आपको. थैंक यू सो मच. ಇದು ಮೇರಿ ಕೋಮ್ ಅವರ ಮಾತು. ಅವ್ರು ಹೇಳೋ ಪ್ರಕಾರ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಇಲ್ಲಿ ತುಂಬ ಒಳ್ಳೆ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಬೆಂಗಳೂರು ವೆದರು ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಜನಗಳು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಆ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಏನಂದರೆ ನಾವು ಒಲಿಂಪಿಕ್ಗೆ ನಾವು ಕ್ವಾಲಿಫೈ ಮಾಡೋಕ್ಕೆ ತುಂಬ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಬಟ್ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ಟೆಕ್ನಿಕಲಿಯಾಗಿ ಏನಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಇದರಿಂದ ನಾವು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ನೀಡ್ತೀನಿ. ರಿಯೋ ಒಲಿಂಪಿಕ್ನಲ್ಲಿ ಕ್ವಾಲಿಫೈ ಆಗ್ತೀನಿ. ರಿಯೋ ಒಲಿಂಪಿಕ್ ನನ್ನ ಕೊನೆ ಒಲಿಂಪಿಕಲ್ಲಿ ಮೆಡಲ್ ಗೆಲ್ಲೋ ನನ್ನ ಆಸೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಮಂಜು ಜೊತೆ ರವಿ ಎಸ್, ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್.